आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। उमरगा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून 1 जानेवारी हा भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दलांनी मानवंदना दिली। यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, माजी समाज कल्याण सभापती हरीश डावरे, दिलीप भालेराव, रिपाईचे दगडू भोसले, शाहूराज गायकवाड, बाबूराव गायकवाड, बौद्ध महासभेचे अध्यक्ष उमेश सुरवसे, श्रीधर सरपेट, डीटी कांबळे, विजय झाकडे, अविनाश भालेराव आदींनी अभिवादन केले। यावेळी कवी गुणरत्न भालेराव यांनी शौर्य दिनाचं महत्त्व विशद केले। आमच्याकडे तुच्छतेनं पाहत असल्यानं महारवीर जवानांनी या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही निकराची लढाई लढली आणि आपल्या पराक्रमानं आसमंत दिपवून टाकला, असं ते म्हणाले। दिवसभर दाळिंब येथील राहुल कला पथकाचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी डिलोर्ट बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष MS सरपे, अविनाश भालेराव, सुभाष काळे, बौद्धाचार्य उमेश सुरवसे, संगीताताई सोनकांबळे, तातेराव मादळे, किरण कांबळे, सुरेखा कांबळे, आनंद कांबळे, लिंबारी गायकवाड, सिद्धराम भोसले, माजी तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे, GL कांबळे आदींनी अभिवादन केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उमेश सुरवसे यांनी केले। संगीता सोनकांबळे यांनी आभार मानले। विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विकास गायकवाड, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।